त्यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते। काडलाईन सोबत मिरज जंक्शनचा समांतर विकास आराखडा तयार करा। आताचे रेल्वे स्टेशन आणि नव्याने होणारे रेल्वे स्टेशन यांची कनेक्टिव्हिटी आवश्यक। मिरज सुधारक समिती आणि रेल्वे प्रवासी संघाची मागणी। पहा सविस्तर। मिरज रेल्वे जंक्शनवरील प्रवासी रेल्वे गाड्यांचा तसेच मालवाहतूक गाड्यांचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मिरज रेल्वे जंक्शन पासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर कृष्णा घाट परिसरात काडलाईन स्टेशन होणार आहे। यासाठी रेल्वे मंत्रालयाने 128.78 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे। काडलाईन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा समांतर विकास आराखडा तयार करण्याची मागणी मिरज सुधारक समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने केली आहे। याबाबतचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी यांच्यासह वरिष्ठ रेल्वे विभागाला पाठवलं आहे। हुमडी मिरज पुणे दुहेरीकरण झाल्याने भविष्यात रेल्वे प्रवासी व मालवाहतूक गाड्यांची संख्या वाढणार आहे। तसेच कोल्हापूरहून बेळगाव आणि सोलापूर दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मिरज जंक्शनवर येऊन पुढे जाणे यात सुमारे अर्धा तास वेळ वाया जात आहे। म्हणून रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी काडलाईन स्टेशनसाठी सर्वेक्षण केलं होतं, मात्र निधी अभावी काम रखडले होते। शिवाय मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून अनेक वेळा मिरज जंक्शनची घोषणा झाली। कोल्हापूर सांगली कुडची घटप्रभा कोकाक रोड बेळगाव रेल्वे स्टेशनचा विकास झाला, मात्र निधी अभावी मिरज रेल्वे जंक्शनचा विकास रखडला आहे। रेल्वे मंत्रालयाने मिरज रेल्वे जंक्शन पासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावरील काडलाईन स्टेशनसाठी 128.78 कोटींची निधीला मंजुरी दिली आहे। काडलाईन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून आताचे मिरज रेल्वे जंक्शन आणि नव्याने होणारे काडलाईन स्टेशन या दोन्ही स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी कशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी असणार आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे। मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित ठेवून काडलाईन स्टेशनचा विकास करणे हे भविष्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रवाशांची गैरसोय आणि रेल्वेच्या आर्थिक तोट्याचे होणार असल्याचे मत रेल्वे प्रवासी संघाचे ॲडव्होकेट ए काझी यांनी व्यक्त केले। यावेळी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते, कार्यवाहक जहीर मुजावर, मिरज सुधारक समिती अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाहक असिफ निपाणीकर, वसीम सय्यद, संतोष जेडगे, दिनेश तामगावे आदी सदस्य उपस्थित होते। रेल्वे जंक्शनच्या कृष्णाघाट परिसरामध्ये गत वर्षी 2024 मध्ये मॉडेलिंग करण्यासंदर्भाचा विषय होता। या संदर्भात सर्वे करण्यात आले होते, पण निधी अभावी काम रखडले होते। मॉडेलिंग झाल्यामुळे काय होणार आहे की कोल्हापूर येणाऱ्या गाड्या किंवा बेळगाव येणाऱ्या गाड्या किंवा सोलापूर येणाऱ्या गाड्या हे डायरेक्ट ते परस्पर ते मिरज जंक्शन न येता तिकडे जाणार आहेत। त्या संदर्भात आमची विनंती आहे की या कॉडलाईनचं डेव्हलपमेंटचं काम होत असताना मिरज जंक्शनचा पण विकास संदर्भात समांतर विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे। जर त्याचबरोबर मिरज जंक्शनवरून त्या कॉडलाईन स्टेशनपर्यंत प्रवाशांची कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात माहिती होणं अतिशय गरजेचं आहे। या संदर्भात आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केलेला आहे की या संदर्भात जे काही निर्णय असेल ते कॉडलाईन संदर्भात कॉडलाईनचा विकास आराखडा तयार करताना त्याचबरोबर मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा विकास आराखडा तयार करणे गरजेचं आहे। यापूर्वी मिरज जंक्शन हे मॉड्युलर स्टेशन म्हणून घोषणा झाली होती, पण प्रत्यक्षात ते अंमलबजावणी झालेली नाही आहे। आत्ता हे जर होत असेल तर दोन्ही स्टेशनचं काम एका वेळात व्हावं अशी आमची मागणी आहे।